गाडीने आता थोडा प्रॉब्लेम द्यायला सुरुवात केली आहे. सर्व्हिसिंगमध्ये रिस्क जर घेतली असती तर इंजनचे लागले असते. आणि नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राईड विथ लोकी. आणि आज खूप चांगला दिवस आहे. मी पण अशी आशा करतो तुम्ही पण तुमच्या घरी चांगले असाल, सुरक्षित असणं. गाडीने आता थोडा प्रॉब्लेम द्यायला सुरुवात केली आहे. Here we go again. गाडीने आता थोडा प्रॉब्लेम द्यायला सुरुवात केली आहे. कारण माझी एक वाईट सवय अशी होती की रोज सकाळी कोल्ड स्टार्ट करण्याच्या अगोदर मी सेल्फ स्टार्ट करत होतो. किक आहे गाडीला, किक न मारता मी सेल्फ स्टार्ट करत होतो. तर त्या कारणामुळे आता बॅटरी डाऊन झालेली आहे. बॅटरी डाऊन झाली आहे आणि अचानकमध्ये पाऊस पडतोय, वातावरण थंड होतंय आणि परत गाडी सुरू व्हायला मला प्रॉब्लेम होतोय आणि चालूमध्ये पण गाडी बंद पडते. तर हा प्रॉब्लेम होतोय गाडीचा. बाकी गाडीमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही आहे असा. गाडी जेव्हा मी घेतली होती तर तेव्हा गाडीमध्ये ऑइल सीलचा प्रॉब्लेम होता, फ्रंट शॉकअपचा. तर तो प्रॉब्लेम मी क्लिअर केला त्यामधला. त्याच्यानंतर गाडी एकदम चांगली चालत होती. आणि आता माझ्या निष्काळजीपणामुळे हा प्रॉब्लेम आला की आता गाडी बंद होती. आता पण गाडी अशी झटके मारत मारत चालते. तर असं तुमच्यासोबत पण नाही हो, यासाठी तुम्ही गाडी किक असेल गाडीला तर किकने गाडी करा सुरू. आणि माझी तर बॅटरी खराब झालेली आहे. आणि जसं तुम्हाला समजायला येतं आहे की आता आपली बॅटरी डाऊन होते, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची बॅटरी जी आहे ती चार्ज करून घ्या. माझ्या निष्काळजीपणामुळे मला हे भोगावं लागतंय. तर ही वेळ तुमच्यावर नका येऊ देऊ. कारण खूप प्रॉब्लेम होतो जेव्हा ट्रॅफिक असली आणि ट्रॅफिकमध्ये गाडी बंद पडलेली असली, तर त्या टायमाला खूप खूप प्रॉब्लेम होतो. आणि जे आपल्या मागे गाडीवाले जे असतात ते जे कंटिन्यू हॉर्न वाजवत असतात, त्याच्यामध्ये खूप इरिटेट होतं. तर त्यासाठी अशा प्रॉब्लेमला सामोरे जाऊ नका आणि टायमावर तुमची बॅटरी जर असेल काय तर चेंज करून घ्या. मला बॅटरी चेंज करायची होती, बट त्या टायमाला माझ्या गाडीची सर्व्हिसिंग आलेली. त्यामुळे मी बॅटरी राहू दिली आणि सर्व्हिसिंग केली गाडीची. कारण की बॅटरीपेक्षा जास्ती गाडीचं इंजन आहे. ऑइल लेवल पण बऱ्याच प्रमाणात माझ्या गाडीचं कमी झालेलं होतं. तर बॅटरी तर आपण नंतर पण करू शकतो, बट सर्व्हिसिंगमध्ये रिस्क नाही घेऊ शकत. तर सर्व्हिसिंगमध्ये रिस्क जर घेतली असती तर इंजनचे लागले असते आणि बॅटरी 2-2.5 हजार रुपयामध्ये आली असते. पण इंजनला खूप पैसे लागले असते. त्यासाठी रिस्क नाही घेतली आणि अगोदर आपलं इंजनचं काम केलं, म्हणजे सर्व्हिसिंग केली. आणि गाडी तशी चांगली, ही गाडी ॲव्हरेज पण चांगला देते मला. सिटीमध्ये ही गाडी मला कमीत कमी 40 पर्यंतचा ॲव्हरेज देते. आणि ऑन रोड असल्यावर 45-47 पर्यंत मी ते ॲव्हरेज काढलेला आहे. आता जो संडेला मी एक ब्लॉग काढणार आहे, तर तो इथे ॲव्हरेजवर काढणार आहे की गाडी अजून पण किती मला ॲव्हरेज देते व्यवस्थित, यावर काढणार आहे. आणि दुसरी कोणती गाडी असणार तर तिच्यावर पण मी तिथे ॲव्हरेजचा काढणार ब्लॉग, की नेमका या गाड्या ॲव्हरेज किती देतात. कारण की पेट्रोल पण आता खूप महाग झालं आहे. तर ॲव्हरेज गाड्या काय देतात आणि पेट्रोलमध्ये पण खूप भेसळ सुरू आहे सध्या. तर बघूयात कोणती गाडी किती ॲव्हरेज देते. तर हे 2014चं मॉडेल आहे फेझरचं. हे आज पण अत्यंत एकदम स्मूथ चालतं हे मॉडेल. कोणताही प्रॉब्लेम नाही शिवाय त्या बॅटरीच्या. जोपर्यंत माझी बॅटरी चांगली होती, गाडी एकदाही मधात बंद पडलेली नाही आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे गाडीने आत्तापर्यंत मला धोका दिला नाही आहे, तो बॅटरीचा सोडून. बॅटरीचा गाडीने धोका दिला नाही आहे, तो माझ्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे.
गाडीने तर मला किती वेळेस वॉर्न केलं, बट मी तिला इग्नोर केल्यामुळं हे असं प्रकार झाला माझ्यासोबत. ए भाऊ ए. आणि नेक्स्ट मंथमध्ये आता गाडीमध्ये चांगली बॅटरी मी टाकणार आहे, आणि त्या गाडीची बॅटरीची नेहमी आणि गाडीची दोन्हीची काळजी घेणार आहे, जेणेकरून मला परत अशा या प्रसंगाला फेस नाही करावं लागणार आहे. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आज रस्त्यावर काही नमुने नव्हते, त्यामुळे काही ब्लॉगमध्ये एवढं आलं नाही. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.